स्वागतम. सर्व नाट्य देवतांना व नाट्य रसिकांना अभिवादन करून राष्ट्रीय सेवा योजना AISSMS कॉलेज ऑफ फार्मसी चे सर्व विद्यार्थी सादर करीत आहेत 5 फुटाचा बच्चन. आज फार आनंद झाला असेल तुम्हाला, कारण की तुमच्या या शिष्याचं इथं सासवड पोलीस स्टेशन इथं ट्रान्सफर व प्रमोशन झालंय. मला अजूनही आठवतंय अग्निपथच्या शूटिंगला जेव्हा तुम्ही पुण्यात आला होता, पुण्यात आल्यावर तुम्ही तुमचा हात बाहेर काढला आणि डोक्यावर ठेवला. तो हात अजूनही काढला नाही, म्हणून माझं इथं ट्रान्सफर झालंय. आता बघा कसं करतो मी, गुन्हेगार मुक्त सासवड. अरे अच्छा शर्ट सिया तूने मेरे माफ का, अच्छा शर्ट सिया तूने मेरे सर सर तुम्ही इथं कसं? अहो सर, माझी बदली झाली इथे. तुमची इथं बदली कसे काय? अहो सर, माझ्या अंगातले गुण बघून मला इथे बदली दिला नाही. तुमच्या अंगातले गुण बघितले? हो सर. गुण माझ्या अंगातले बघितले म्हणून मला इथं पाठवलंय गुन्हेगार मुक्त सासवड करायला. सर, त्याला गुण नाही किडे म्हणतात. सर, फोन आलाय सर. हा दत्ता हवालदार बोला. काय गुण झालाय? कुठे? हा तुम्ही बोला, मी डिटेल्स लिहून घेतो. हा तुमचा आवाज नाही येत आहे. अच्छा सर, बोला सर, तुम्ही बोला. इन्स्पेक्टर गोखले स्पीकिंग. इन्स्पेक्टर गोखले. सॉरी, बदली इन्स्पेक्टर गोखले स्पीकिंग. खाडाखोड सर. काय बाबू कळवचा खून झालाय सासवड ब्रिज इथे 4 ते 5 च्या दरम्यान. काय 5 साक्षीदार आहेत, 2 सस्पेक्ट देखील आहेत. दत्ता हवालदार ताबडतोब त्यांना पोलीस स्टेशनला पाठवा. कोण आउट. तुम्हाला माहिती आहे परांजपे, पहिल्याच दिवशी मर्डर केस भेटायला किती भाग्य लागतं ते. हो सर, आणि ते सोडवायला डोकं लागतं. आहे साहेब, साहेब आहे साहेब. काय माहिती आहे तुम्हाला या केस बद्दल? अहो साहेब, मी आज सकाळीच घटनास्थळी जाऊन आलो साहेब. मग कधी सांगणार होता तुम्ही? साहेब साहेब आता सांगतोय साहेब. साहेब काय झालं माहिती का, मी सासवड ब्रिज वरून येत होतो पोलीस स्टेशनला रोजचं. तर खालती बघतो तर काय काय साबू लढलोळ, लाबू लढलोळ. पण तो बाबू कळलो एवढं सोपं आहे ना ते? हा, त्याची बॉडी पडली होती सर. हो सर, त्याला खूप विचित्रपणे मारलं होतं. त्या अंगावर चाकूच्या 3 खुणा होत्या सर. 3 खुणा? हो सर. कुठे माहितीये का? कुठं? एक इथं हृदयावर, एक इथं पोटात, एक इथं किडनी तिथं असती. अरे हा सर, बरोबर. हा सर, पण सर अजून एक विचित्र गोष्ट होती त्या बॉडीच्या बाबतीत. काय? त्याच्या भोवती कोणीतरी पांढरी रेष काढली होती. पांढरी रेष? हो सर. यू मीन मार्किंग? हो सर. अशी आपण मर्डर करतो सर. हो सर. इंटरेस्टिंग. हो सर. काय केलं सर? हा सर, प्लीज बघा सर. बाई मला कळतंय तुमच्यासोबत भयंकर काहीतरी झालंय. तुम्ही एक काम कर, तुम्ही आधी खाली बसा. बसल्या पण या. मला कळतंय की तुमच्यासोबत भयंकर काहीतरी झालंय. एक काम करा, तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आले. तुम्ही इन्स्पेक्टर गोखलेकडे आलाय. तुम्ही सांगा मला काय झालं ते. बाई तुम्ही फक्त रडताय, तुमचा आवाज येतोय, तुम्ही काय बोलता ते काहीच करत नाहीये. मी बोलतो साहेब. भाई हे बघा, तुम्ही बोलायचा प्रयत्न करताय पण तुमच्या रडण्याचा आवाज येतोय. श्वास घ्या. हा आता बोला. माझा नवरा कळालं. डोमेस्टिक व्हायलन्स, मारहाणीची केस, IPC क्रमांक 333, 10 वर्षाची सजा, 5,000 रुपये गुन्हा. बरोबर सर. बाई तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आलाय. इन्स्पेक्टर गोखलेला बिलकुल चालत नाही कुणी पाय माझ. सर थांबा सर, मी बोलतो सर. भाई श्वास घ्या. हा आता बोला. माझं मंगळसूत्र चोरी. मंगळसूत्र चोरी झालंय, कळलंय मला. चोरी मारीची केस, 2 वर्षाची सजा, 2,000 रुपये पाहिजे. बरोबर सर. ओके. बाई सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न, तुमचं नाव? तुमचं नाव? रेखा. तुमचं वय? 26. आणि हा खून कुठे आणि किती वाजता? मंगळसूत्र चोरी किती वाजता झाली आणि कुठे? सासवड ब्रिजच्या 4 ते 5 च्या दरम्यान. अच्छा. झालंय. हो सर. त्यांनी काय घातलं होतं? काय डिस्क्रिप्शन सांगा त्याचा.
डोक्यात टोपी, चेहऱ्यावर रुमाल चेहऱ्यावर रुमाल, आणि हातात कडं दिसतं. हातात कडं होतं. सासवड ब्रिज इथे. त्या बाबू कळोलचा खून पण सासवड ब्रिज इथे झाला. त्यांचं मंगळसूत्र पण सासवड ब्रिज इथंच चोरी झालं. हो सर. ही गुन्हे होतात तुमच्या सासवड ब्रिज इथे. हो सर, थोडे जास्तच होत आहेत सर. इन्स्पेक्टर साहेब, इन्स्पेक्टर साहेब. हॅलो मम्मी मम्मी मम्मी. सर संतूर. હું અહીંયા આવી છું એક સાક્ષા આપવા. આવી તેવી નહીં, ખૂનની સાક્ષા આપવા આવી છું. મેં નથી જોયું એ ખૂન, પણ મારી દીકરીએ જોયું છે. એટલે મને સમજ નથી પડતી કે હું એમ બોલું કે ના બોલું. બોલું કે ના બોલું. અરે બોલું કે ના બોલું. कळालंय. काय सर? त्यांच्या डुकराचा खून बरोबर सर. ડુક્કર નહીં, દીકરી, દીકરી. हा तुमचा डुक्कर आहे. हो, सर. દીકરી મને પોર પોર. अच्छा ही तुमची मुलगी आहे. हा. हो. આને તો ખૂન જોયું છે, આજ તો અહીંયા સાક્ષા આપવા આવી છે. हैं? બોલની अंकल, मी एका अंकलला दुसऱ्या अंकलला असं असं मारताना बघितलं. काय तू एका माणसाला दुसऱ्या माणसाला असं मारताना पाहिजे. असं असं ही मारताना पोरगी बघितलं. डिटेलिंग मध्ये घुसती. थांबा सर, मी बघतो. ठीक आहे. मला तुमचं नाव सांगा. नितिशा वय 10, 10. हा खून तू किती वाजता आणि कुठे बघितला? 4:30. 4:30. पत्ता काय पत्ता? बदाम. बदाम आहे. बदाम आहे. सासवड ब्रिजच्या इथे. ओके. हो सर. तुम्हाला कळतंय का काय सर? तिथं मंगळसूत्र चोरी झालेलं. हा सर. ही जागा मग सासवड बीचच्या इथंच होती. हो सर. त्यांनी पण लाल ऐका आता आपल्याकडे 2-2 साक्षीदार आहेत. हो सर. म्हणजे हे 2 गुन्हे आपण असे सोडू शकतो. हिची आगावा. हिला काय झालं? साक्षीदार संपवायचा प्रयत्न. हो सर. આ ખાલી માંદી છે. अहो मांदी नाही ती कुक्काई आहे. અરે આ ખાલી ઊંઘી ગઈ છે. उंगी काय हुण गेला आता जे. અરે સર, એને હાઇપરસોમનિયા છે. हा ते इन्सोमनियामध्ये कशी झोप लागत नाही तसं हायपरसोमनियामध्ये काय लागतं? ઊંઘ વધારે. सर मुंगी चावली असं बोलतो. અરે ઊંઘ વધારે લાગે. हैं? हा, झोप जास्त. झोप जास्त लागती. कधी उठणार आहे? थोडी वारमा उठी जसे. काय कोणत्या वारी उठणार आहे? थोड्या वेळात उठेल ती असं म्हणताय. हा. हा, ओके, ओके. पण नक्की कधी? એ તો મને पण નથી ખબર. सर ते म्हणतात त्यांना पण नाही माहिती. ते कळालं मला. ठीक आहे सर. पण तुम्हाला एक गोष्ट कळते. काय सर? मी असं बघितलं होतं. तो पण हा. सासवड बीच तो. हो सर. यांचं रडणं काय चालू आहे? सर थांबा सर, मी बघतो. माझा पॉइंट कम्प्लीट होत नाही सारखा. यांचं रडणं बंद करा आधी. मॅडम एक काम करा. आम्ही तुमची कंप्लेंट लिहून घेतलेली आहे मंगळसूत्राची. तुम्ही या घरी, आम्ही तुम्हाला सांगू भेटलं की. सर माझी सासू राहवेल मला. अरे सासू. ठीक आहे तिला बोल इथंच बस पण गप्प तरी बस बाळा. हो सर, तिची सासू राहतो सर. परत फोन वाचतो तो फोन उचला आधी. हा सर. हा दत्ता हवालदार. काय काय पहिला सस्पेक्ट पाठवलाय तुम्ही? मला सांगा तो दिसतो कसा? त्याने काळी टोपी घातली आहे, काळं जॅकेट आहे आणि हातात कड आहे काय? आता येऊ देच बघतो त्याला. सर, हा कोण आहे सर? कोणाचा बाबू कसला काय तुझ्या? गप्प असायचं. एकदम गप्प. बोल का मारलं तुझा बाबू कळवला? तू त्याच्या गँगचा आहे का अपोजिट गँगचा आहे? गप्प बसा चोर. लवकर लवकर बोल. चंडी माते अपमान, काय झालं सर? घोर अपमान. या सतकोटी सूर्याचा जन्म घेऊन जन्मलेल्या रामचंद्र पटवर्धनाचा अपमान करताना तुझी जीभ कशी काय चढली रे चिमुड्या? एका खानदानी संस्थानिकाशी बोलत आहेस तो. तू
खानदानी संस्थानिक तुझी आहे. अरे काय केलं समजतंय का तुला? सरांना मारलं आमच्या. ए, कोण सर? मला पण मार. न्यू प्रेशरचे 3 पॉइंट असतात. एक लेडीज आली. हा, मॅम हे कोंबडा बन रे. सोले ना तुला. त्यांनी टोपी घातलेली, निळा शर्ट होता आणि हातात एक कड होतं आणि चेहरा चेहरा सर कॉन्व्हेंट सर कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम. ए, 10 फेस. हा. फेस नाही दिसली. अरे बेस नाही दिसली. पण डोक्यावर तोंडावर रुमाल बांधला होता, डोक्यावर टोपी होती, हातात कड होतं. हिने म्हटलेल्या व्यक्तीने पण सेम घातलं होतं. याचा अर्थ मंगळसूत्र चोरणारा हा सर. आणि या मुलीने बघितलेला व्यक्ती दोघं एकच आहेत. हो सर, सॉरी सर, सॉरी सर. डिस्क्रिप्शन सांगा. डिस्क्रिप्शन प्रमाणे त्याने टोपी, जॅकेट किंवा शर्ट ते तर घातलंच होतं, हातात कडं पण होतं. हो, आणि त्याची हाईट 5 फूट 3 इंच म्हटलं तर तुमच्यापेक्षा एक 2-3 इंच जास्त. 2-3 इंच जास्त हाईट. हो सर. सापडला. येस सर. इकडे तुझ्या व्यक्तीला बघितलं ना, तो व्यक्ती हाच आहे का? अरे बापरे सर. तुला बघू त्या बाळाला पण चक्कर आली रे. हे बघ आता गप्प नाही बसायचं. दोन्ही गुन्हे कबूल कर की तूच केले होते. बोल रे, बोल बोल पटापटा बोल. अरे चंडी माते, सर परत तुझ्या भक्ताला या शिपुडाने कैद करून ठेवलंय. सर, परत सुरू कोणाला झाला काय सर माहिती की सिंहाला जरी कैद केलं तरी त्याची गर्जना या भुंकणाऱ्या कुत्र्यांपेक्षा नक्की जास्त असते. तुडवेला तुला तुडवेल. अरे हात तर लावू नका. अरे अरे हात तर लावू नका. अरे तुला मीच बघतो. हे रंजंडी माते, ताकद दे तुझ्या भक्ताला. सर तो बाहेर आलाय सर. सर काठी घ्या सर. बाई आहे होती. हे तुला एक मुलगी आहे? हो नवरा आहे माझा. हा नवरा आहे? हो. सर संतूर पार्ट 2 सर. हा पण जया. मला कोण आम्ही हो. वेडे सर हो. हे बघ रेखा. रेखा मी आहे. हो सॉरी. हे बघ जया, तुझ्या नवऱ्याने एका व्यक्तीचा खून केलाय. शक्य नाही. आणि शक्य खून केलाय. अहो शक्यच नाही. केलाय खून त्याने. जरा त्याच्या चेहऱ्याकडे तरी बघा, कसला भोसट चेहरा आहे. हा बोलसट. हो. अरे हा त्या रणचंडी मातेकडे अशी 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 बजा बजा बजा. हे पण सरांनाच फक्त. तिथे खूप प्रॉब्लेम आहे. हो, ऐकलं का? हा बोला. लहान असताना ना, त्यांनी एका नाटकात खूप घाणेरडी ऍक्टिंग केली होती. तेव्हापासून त्यांना स्लो क्लासचा ट्रॉमा आहे. अच्छा सर टाळी नाही वाजवायचे सर. कळालं. हा. कुणीही टाळी वाजवणार नाही. सर असू दे सर, त्यांच्या टाळी वाजणार पण नाही. बरं एक गोष्ट राहिली. हा सर. मर्डर वेपन हा सर ते मर्डर वेपन सर. सर मला तर वाटतंय, तुम्ही ऐका सर, मला तर वाटतंय ते मर्डर वेपन त्या गुन्हेगारांनी त्या बॉडीतच ठेवलं असेल. किंवा किंवा ते मर्डर वेपन त्याने खिशात ठेवलं असेल. खिसा पाठवून ते एकतर पडलं तरी असेल, पलतीकडे गेलं असेल सर. पण नक्की गेलं कुठं ते? सर ते मला पण नाही माहिती सर.
MC रिंकी रिपोर्टिंग स्टार यो हे बाळा, शाळा नाहीये, पोलीस स्टेशन आहे. जा, शाळेला जा. टाइम झाला ना शाळेचा. बघा ना जरा, शाळेतली पोरं पोलीस स्टेशनला येतात. घरची बेल जशी वाजती टिंग टॉंग सासूचा आम्हाला थांब, थांब, थांब. अरे, थांब. कशाला आलो आता? लहान मुलगी आहे. अरे, हो सर, sorry, sir. बाळा नाव काय तुझं? MC रिंकी रिंकी. रिंकी माझं नाव आहे त्याच्या पुढे MC लावणं माझं काम आहे काम आहे काम आहे बर तुझं खरं नाव काय आहे? रिंकी साखरदार अरे ते टोपण नाव झालं ना. तुझ्या आत्याने कुर्र करून काळात काय ते नाव ठेवलं असेल ते नाव काय? रिंकी साखरदांडे बर ठीक आहे. इथं काय आली आहेस तू? हा मी आणलंय काहीतरी चाकू सर इथं मर्डर वेपन वाटतंय सर. माणसाच्या पोटात पाहिलं चाकू बघून असं झालं मला याकू याकू चाकूला मी रुमालात टाकलं पटकन ये नाही तर पडले मी दोनदा धपकन दोनदा धपकन दहादा धपकन ए, चाकू दे इकडे आधी. मला सांग, हा चाकू तू आणलास कुठनं? सर मी ना सासवड ब्रिजच्या खाली ना एक बॉडी बघितली त्याच्या पुढे ना दोन माणसं पळत जात होते मग मी विचार केला जर ते चाकू घेऊन गेले असते तर तुम्हाला पुरावे सापडले नसते तुम्ही घेऊन आले जीनियस. म्हणजे तुझ्या माणसाला मागं पळताना बघितलंय. हो ए उठ मागे बघ पळ. हा होता का तो? नाही तो ना असं राजासारखं पळत होता अगं असं राजासारखं का बोलतो? तेवढंच ना कोणीतरी टाळी वाजवली असेल Excellent. मागे वळ आणि राजासारखं पळ. हाच होता सर आज स्वतः जया आज तेरा पति जेल में सड़ेगा. मेरा प्रमोशन पक्का 7 करोड़. हा सर तो मागून पडणारा उफ तुम्हारी साक्षी. अरे हा मागणं पळणार आणि हाच होता ज्याने 2 गुन्हे केले. नाही सर दोन व्यक्ती होते आर यू श्योर रिंकी? माँ बाप की करती मैं भक्ति रिंकी की नजर कभी छुपू सकती अहो सर ती खरं बोलते सर. तो पळत होता सर आणि मग मी त्याच्या मागणं पळून गेलो सर. सर मी खून नाही केलं सर. बघाचपासून सांगतो सर. मुलं देवाघरची फुलं असतात सर. खरं बोलते ती. फूल आणि मूल ए तुम्ही पण रॅपर आहेत का चलनी बात आहे. मला मागे वळ. ए, चिमुरडा, कधी सोडणार आहेस ना तुम्हाला? गप. सर परत संपत बाहेर कुठं आलाय, आहे? कोण संपत थोडा लावेल तुझा आत्मजा. सर. सर, चाकू घेतला सर तुम्ही मर्डर वेपन आहे. तू जाऊ शकतोस. काही न बोलता हळूच निघून जा. का? अरे हात करायला लागला. मी हात नाही लावणार त्याला. फक्त जबाब विचारेल. फक्त जाऊ विचार फक्त जबाब विचारेल. उठ रे. हात लावला का? अंग विक्षेप न करता मला बोल. तू तिथं काय करत होतास? अहो सर मी सकाळी तिथं जात होतो सर. सर तिथं एक माणूस गेला आणि मी त्याच्या मागे पडलो सर. सर त्यांनी काहीतरी केलं सर. त्याचं माझ्यासारखी टोपी होती सेट होतं सर आणि हातात अशी कडं होतं सर. माझं थोडं वाकडं होतं फक्त सर. म्हणजे तू त्याच्या मागणं पळत होता. हो सर मी तेच बोलतोय सर. मी काय नाही केलं सर. पण आज पे कळालंय मला काय झालं असेल ते. काय सर? तो चोर आला असेल. हा. तो बाईंना बोलला असेल बाई पैसे द्या. बाई पैसे द्या. अहो बाई पैसे द्या. मग बाईंनी पैसे दिले नसेल. मग त्यांनी त्यांचं मंगळसूत्र ओढलं असेल. मंगळसूत्र ओढल्यानंतर बाईंना मुळातच पळण्यापेक्षा रडण्याची जास्त आवड आहे. मग ते पळायच्या ऐवजी रडत बसले असते आणि मग तो पळत पळत आला असेल. त्यासमोर बाबू कळवळ आला असेल. ए, मंगळसूत्र दे. नाही मंगळसूत्र दे. नाही. ओ मग तो तिथनं
तिथनं चाकू घेऊन पळाला असेल. हो सर, तेवढ्यात कोणीतरी टाळी वाजवली असेल. ओ अनदर गुड पॉइंट. पोलिसांची मदत व्हावी म्हणून रिंकी तिथं आली असेल. तो चाकू घेऊन पळून गेली. मग तिने तो चाकू उचलून कळालं? हो सर, पण मला एक नाही समजलं सर, या बॉडी भोवती व्हाईट लाईन केली कोणी? सीआयडीचा अतिशय वेळ असलेल्या रिंकीनी आपली मदत व्हावी म्हणून बॉडी भोवती व्हाईट लाईन. आय एम राईट रिंकी? हो सर, पण तुम्हाला कसं कळालं मार्किंग मीच केली होती? अरे इंस्पेक्टर गोखले जहाँ पे खड़े रहते हैं सारे केसेस वही से सॉल्व होना चालू हो जाते हैं. अरे फोन वाजतोय. दत्ता हवालदारचा फोन आहे. हॅलो, काय दुसरा सस्पेक्ट पण तुम्ही पाठवताय? ताबडतोब पाठवा त्याला. एवढेच बघू त्याला. आला. ए नाव काय तुझं? अरे नाव काय तुझं? अरे हा जरा पहिला आहे का? नाव काय तुझं? सर थांबा सर, तुमचं नाव येणार मी विचारतो. नाव काय तुझं? बबली. मोबाईल वापरतेनी स्माईल. ए पोलीस स्टेशन. इकडे इकडे लवकर ये. ये रे पटकन जायचंय. ज्याला पूर्ण बघितलं होतं तो हाच होता का? सर टोपी बघा सर, सेम टोपी सर. सर शर्ट पण आहे सर. सर हातात कडे पण आहे सर. हाच होता सर. सर हरीश मारला तर सर हाच होता. सर याच्या खिशात तर बाईंचं मंगळसूत्र पण सर आहे. हाच होता. ए, त्याला सोड, पण मला एक सांग, त्या साबुदाण्याला का मारलंस? कोण साबुदाणा? अरे कोण साबुदाणा? कोण आहे तो? तुझ्या बाबू कळला का? हा तो. हा. हा वेडा आहे का जरा? बरं ठीक आहे, त्याला तरी सोड. एका सोडवायला. बरं ठीक आहे, नको सोडूस तू त्याला. नको सोडूस तू त्याला. एक काम कर, तू त्याला काप. तू त्याला चेक सारखा काप. आम्ही टाळा वाजवतो त्या टाळ्या वाजवतो. ठीक आहे, चला 1 2 3 स्टार्ट. हो सर. आता आपलं प्रमोशन आणि ट्रान्सपोर्ट पक्क. हो सर, आता प्रमोशन होणार. तुम्ही हवालदार, मी इन्स्पेक्टर. परास्पेक्ट. सॉरी सर.